कोल्हापूरमध्ये जीबीएस सिंड्रोमचे 2 रुग्ण आढळले आहेत। सीपीआरमध्ये ह्या दोन्ही रुग्णांना दाखल करण्यात आले। कोगनोळी येथील 60 वर्षाचे वृद्ध आणि हुपरी येथील 6 वर्षाचे बाळ असे 2 रुग्ण हे समोर आलेले आहेत। पुण्यामध्ये थैमान घातलेल्या आजारामुळे नागरिकांमध्ये एकीकडे भीतीचे वातावरण असताना कोल्हापूरमध्ये 2 रुग्ण हे आढळलेले आहेत। काय सांगाल की जीबीएस कशा प्रकारे कोल्हापुरात त्यांनी किती जणांना झालेला आहे? गेले वर्षभरात आपल्याला आता लास्ट 3 मंथ्स तरी एकही पेशंट नाही आहे आणि आत्ता ह्या महिन्यात एकच केस आहे, ते पण रिकव्हरी झालेलं आहे आणि तो वॉर्डात सध्या ट्रीटमेंट घेत आहे। आणि हे कॅम्पिलोबॅक्टर जेजुने ह्या जंतूमुळे होते आणि ते पाण्यामुळे ते जंतू संसर्ग होऊ शकतं, पण ह्याच्यामुळे जीबी सिंड्रोम हा संसर्गजन्य नाही आहे। हे पाण्यावाटे हा एकेकांना आजार होऊ शकतो, प्रत्येकालाच होईल असं नाही। त्यामुळे लोकांनी फक्त पाणी उकळून गार करून प्यायचं। गेल्या काही दिवसापासून जीबीएसचे रुग्ण कोल्हापुरात होते आणि बरे झाले असंही कळते। किती रुग्ण होते आणि कशा प्रकारे बरे झाले आणि आता त्यांची परिस्थिती काय? सध्या इथं आमच्याकडे 1 जानेवारी 25 पासून आज अखेर केवळ 2च रुग्ण आहेत। ह्या दोन्हीही रुग्ण हे वॉर्डात आहेत आणि हे स्थिर आहेत, हे सुधारत आहेत। ह्यांना आम्ही IUIG हे औषध दिलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत जनतेने घाबरू नये। नागरिकांनी हे आजार खूप घाबरून जाऊ नये। ह्याच्यामध्ये पॅरालिसिस हे होतं, पण आता सध्या तरी आमच्याकडे 2च रुग्ण आहेत ह्या वर्षी। मागच्या वर्षी तर फक्त 24च होते आणि ते सगळे बरे होऊन गेलेले आहेत। त्यामुळे घाबरण्यासारखं नाही आहे, पण वेळेत जर तुम्हाला निदान झालं किंवा तुम्हाला विकनेस जाणवलं किंवा काही शिळं अन्न खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रो झाला आणि त्याच्यानंतर विकनेस सुरू झाला तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन निदान करून घ्यायला पाहिजे। कोल्हापुरातील रुग्णांना सकस आहार त्याचबरोबर पाणी उकळून पिण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। आणि या आजारासंदर्भात आपण सविस्तर तपशील जाणून घेऊयात। गुलेनबॅरी सिंड्रोम नसांवरती परिणाम करणारा आजार आहे। आजारामुळे स्नायू कमकुवत होतात। स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात आणि संवेदना कमी होतात।